हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय प्रूफ द रिझल्ट बाय युझिंग मॅथमॅटिकल इंडक्शन. दिलेलं नाही आहे की तुम्हाला मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करायचं आहे, बट ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटिजरसाठी जनरल तुम्हाला प्रेडिकेट दिलेलं असेल तिथं कायम तुम्ही मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करा. ओके, सो व्हॉट इज द गिवन स्टेटमेंट? पी ऑफ एन इज इक्वल टू 1 into 1 factorial plus 2 into 2 factorial plus 3 into 3 factorial plus up to n into n फॅक्टोरियल. सो सगळ्या n into n फॅक्टोरियल टाईपच्या ज्या टर्म्स आहेत त्यांची आपण ॲडिशन घेतलेली आहे, बरोबर. सो इट इज इक्वल टू n+1 फॅक्टोरियल -1. ओके, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाय युझिंग मॅथमॅटिकल इंडक्शन. ओके, तर आधी आपल्याला स्मॉलेस्ट इंटिजर असा शोधावा लागेल, पॉझिटिव्ह इंटिजर ज्याच्यासाठी हे ट्रू आहे, बरोबर. सो लेट द स्मॉलेस्ट इंटिजर बी 1. ओके, सो पी ऑफ 1 साठी काय होईल बघूयात आपण. सो लेट एन नॉट इज इक्वल टू 1. ओके, सो एन नॉटची व्हॅल्यू आपण 1 घेतोय आणि चेक करतोय की वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर नॉट फॉर 1. ओके, सो 1 into 1 फॅक्टोरियल ही एवढीच टर्म तुमच्या लेफ्ट हँड साईडला येईल इज इक्वल टू राईट हँड साईडला काय येईल 1+1 फॅक्टोरियल. यांची व्हॅल्यू आपण 1 टाकतोय -1. सो चेक करा व्हॉट इज द लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज 1. What is right hand side of p of 1? Right hand side is 1+1 factorial, that is 2 factorial -1, that is 2 minus 1, that is 1. So clearly LHS is equal to RHS, which means p of 1 is true. So n नॉट मिळालेला आहे ज्याच्यासाठी p of n हे स्टेटमेंट ट्रू आहे, बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या जनरल इंटिजरसाठी म्हणजे k ग्रेटर इक्वल 1 साठी तुम्हाला पी ऑफ के इज ट्रू हे तुम्हाला अज्युम करायचं आहे. ओके, सो व्हॉट विल बी द पी ऑफ के. पी ऑफ के हे स्टेटमेंट काय असणार आहे, फक्त यांच्या ठिकाणी आपण के टाकतोय. सो 1 into 1 फॅक्टोरियल प्लस 2 into 2 फॅक्टोरियल प्लस 3 into 3 फॅक्टोरियल प्लस सो ऑन अप टू के into के फॅक्टोरियल इज इक्वल टू k+1 फॅक्टोरियल -1. हे ट्रू आहे हे तुम्ही अज्युम करताय. ओके, यू आर अज्युमिंग इट, हे ट्रू आहे. आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे. सो वी हॅव टू प्रूव्ह पी ऑफ k+1 इज ट्रू. ओके, म्हणजे पी ऑफ k+1 ट्रू आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सो आधी आपण समजून घेऊयात की पी ऑफ k+1 काय असतो. तर फक्त केच्या ठिकाणी k+1 टाका, म्हणजे कुठपर्यंत जातील टर्म्स 1 into 1 फॅक्टोरियल प्लस 2 into 2 फॅक्टोरियल प्लस 3 into 3 फॅक्टोरियल प्लस अप टू के into के फॅक्टोरियल आणि शेवटची टर्म येईल k+1 into k+1 फॅक्टोरियल. ओके, दिस इज युअर लेफ्ट हँड साईड. व्हॉट विल बी द राईट हँड साईड? राईट हँड साईड विल बी k+1 + 1 फॅक्टोरियल -1. ओके, फक्त आपण k+1 केच्या ठिकाणी k+1 टाकतोय. ठीक आहे, का असं करतोय आपण? कारण आपण पी ऑफ एनच्या ऐवजी k+1 घेतलं, म्हणजे एनच्या ठिकाणी आपण काय टाकणार आहे, दिलेल्या आर्ग्युमेंटमध्ये k+1 टाकणार आहे. ओके, सो इट इज इक्वल टू, तर पी ऑफ k+1 जर तुम्हाला ट्रू प्रूव्ह करायचं असेल तर पहिल्यांदा LHS कन्सिडर करावी लागेल. सो व्हॉट इज द LHS? इट इज 1 into 1 फॅक्टोरियल प्लस 2 into 2 फॅक्टोरियल प्लस 3 into 3 फॅक्टोरियल प्लस k into k फॅक्टोरियल प्लस k+1 into k+1 फॅक्टोरियल. ओके, आता या ज्या पहिल्या के टर्म्स आहेत यांच्यासाठी आपण ऑलरेडी पी ऑफ के बघितलेला आहे जो ट्रू आहे, म्हणजे आपण या स्टेटमेंटसाठी राईट हँड साईड यूज करू शकतो त्याची, म्हणजेच k+1 फॅक्टोरियल -1. तर तेच करायचं. सो यू कॅन हॅव LHS इज इक्वल टू k+1 फॅक्टोरियल -1 प्लस लास्ट टर्म विल बी ॲज इट इज k+1 into k+1 फॅक्टोरियल. ओके, सो k+1 फॅक्टोरियल आणि इकडं पण k+1 फॅक्टोरियल आहे. सो वी कॅन टेक इट इन कॉमन. सो k+1 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट व्हॉट यू विल हॅव 1 + k+1, बरोबर. पहिली आणि तिसरी टर्म जी आहे त्याच्यातून आपण काय कॉमन घेतलं, k+1 फॅक्टोरियल कॉमन घेतलं, बरोबर. तर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय उरेल, पहिल्या टर्ममधून उरला 1 आणि दुसऱ्या टर्मवरून उरेल k+1. ओके,
-1 is as it is. -1 is as it is. Okay, so it is equal to k plus 1 factorial into bracket k plus 2. Okay, k plus 2 minus 1. So this is your simplified LHS. Now consider the RHS of P of k plus 1. P of k plus 1 चे RHS consider करायची. So what is it? It is ॲक्च्युली तुम्ही LHS ला अजून थोडं सिम्प्लिफाय करू शकता. कसं? आपल्याला माहिती आहे n इंटू n-1 फॅक्टोरियल इज इक्वल टू n फॅक्टोरियल, बरोबर. म्हणजे कुठल्याही फॅक्टोरियलला त्याच्या पुढच्या नंबरने मल्टिप्लाय केलं की पुढचं फॅक्टोरियल मिळतं सिम्पली. म्हणजे इथं तुम्ही k प्लस 1ला k प्लस 1च्या फॅक्टोरियलला k प्लस 2ने मल्टिप्लाय करताय. सो तुम्ही याला कसं लिहू शकता? k प्लस 2 फॅक्टोरियल असं लिहू शकता, बरोबर. -1. ओके, सो दिस इज सिम्प्लिफाईड LHS. आता आपण RHS कन्सिडर करणार आहे. व्हॉट इज द RHS? RHS ऑफ P ऑफ k प्लस 1 इज, दिस इज युअर RHS. ओके, k प्लस 1 फॅक्टोरियल -1. k plus 1 factorial -1. So what is it? It is k plus 2 factorial -1. Okay, so this is your RHS. This is your RHS. Okay, so clearly RHS is equal to LHS. दिसतंय का? RHS is equal to LHS in simplified form. So what it means? P of k plus 1 is true. ठीक है? सो इट मीन्स P ऑफ k प्लस 1 इज ट्रू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कुठलंही मॅथमॅटिकल इंडक्शनचा प्रॉब्लेम प्रूव्ह करू शकतो किंवा मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करून आपण प्रूव्ह दॅट वाले जे स्टेटमेंट्स आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त कंडिशन काय आहे की n मस्ट बी नॅचरल नंबर. सो नॅचरल नंबर आला की तिथं तुम्ही प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन डेफिनेटली वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर आठवणीने बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.